नमस्कार, मी माधुरी वैद्य. मागच्या एका भागामध्ये आपण भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायामधले 4 आणि 5 या श्लोकांचे अर्थ समजून घेतले होते. या भागामध्ये आपण 6 आणि 7 या 2 श्लोकांचे अर्थ समजून घेणार आहोत. पण त्याआधी भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती घेणं आवश्यक आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये उपनिषदांचं स्थान जे आहे ते अतिशय वरच्या स्तरावर आहे. वेदांच्या शेवटी उपनिषद येतात आणि उपनिषदांमध्ये वेदांच्या अंतिम तत्वज्ञानाचा विचार मांडलेला आहे. उपनिषदांना वेदांत असंही म्हणतात. मूळ उपनिषद 108 आहेत अशी मान्यता आहे आणि त्यामध्ये हजारो श्लोक आहेत आणि इतक्या श्लोकांचा अभ्यास करणं कठीण आहे. पण भगवान श्रीकृष्णांनी उपनिषदांचं सार अवघ्या 700 श्लोकांमध्ये भगवद्गीतेच्या रूपानं आपल्या समोर ठेवलेलं आहे. भगवद्गीता ही जीवन मार्गदर्शिका आहे. आता आपण 6व्या श्लोकाकडे बघूया. अर्जुन म्हणतोय, न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस् तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. अर्जुन म्हणतो, युद्ध करणं आणि युद्ध न करणं यामध्ये श्रेष्ठ काय आहे हे माहीत नाही. आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही माहीत नाही. आणि ज्यांना मारून जगण्याची इच्छा नाही असे बांधव धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या समोर आहेत, म्हणजे युद्धासाठी आमच्या समोर उभे ठाकलेले आहेत. आता खरं तर आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हा प्रश्न पडण्याचं अर्जुनाला काही कारणच नाही आहे. कारण जेव्हा युद्ध ठरलं तेव्हा दुर्योधन आणि अर्जुन हे दोघंही एकाच वेळेला श्रीकृष्णांकडे मदत मागण्यासाठी गेले होते. त्यावेळेस श्रीकृष्ण झोपलेले होते. दुर्योधन त्यांच्या उशाशी बसला आणि अर्जुन मात्र पायाशी. त्यामुळे साहजिक जेव्हा श्रीकृष्णांना जाग आली तेव्हा त्यांना अर्जुन सर्वात प्रथम दिसला आणि त्यांनी येण्याविषयीचं कारण विचारलं. त्यावर दुर्योधन लगेच म्हणाला, आम्ही दोघंही एकाच वेळेला मदत मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. श्रीकृष्ण म्हणाला, ठीक आहे, मग मी तुम्हाला 2 पर्याय देतो. एकीकडे माझं अत्यंत बलशाली सर्व दलांनी युक्त असं एक औक्षहिणी नारायणी सैन्य असेल आणि दुसरीकडे मी स्वतः असेन, पण मी शस्त्र हातात धरणार नाही, युद्धही करणार नाही. तेव्हा दुर्योधनाने लगेचच नारायणी सैन्याची निवड केली आणि अर्जुन मात्र अत्यंत आनंदित होऊन श्रीकृष्णांना म्हणाला की तू आमचा मार्गदर्शक हो आणि जर तू माझ्या रथाचं सारथ्य केलंस तर मला ते आवडेल. श्रीकृष्णांनी हे मान्य केलं. म्हणजे आता बघा, पांडव स्वतः बलशाली आहेत. त्यांनी कौरवांना अनेक वेळेला युद्धामध्ये हरवलेले आहे. शिवाय धर्म त्यांच्या बाजूनी आहे, म्हणजे अधर्म धर्म यातला धर्म त्यांच्या बाजूनी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते पांडवांच्या बाजूने आहेत, म्हणजे अर्थातच विजय पांडवांचाच आहे. आता आपण 7व्या श्लोकाकडे वळूया. अर्जुन म्हणतो, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. मोहामुळे अर्जुन भयभीत झालेला आहे आणि म्हणून तो म्हणतोय की करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झालाय, धर्म आणि अधर्म याविषयीचा निर्णय करण्याची बुद्धी ज्याची असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारतोय की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते आम्हाला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला तुम्ही उपदेश करा. आता ज्ञानेश्वरांनी या श्लोकाच्या संदर्भात काय लिहिलंय ते आपण पाहूया. ज्ञानेश्वर लिहितात, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अव्हेरू की सरिता ते सागरू त्यजी कैची किंवा त्यजी केवी ना तरी अपत्या ते माये सांडोनी जरी जाये तरी ते कैसेची जिये ऐके कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एका आहासी आणि बोलिले जरी न मानीसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेन धर्म ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. म्हणजे जरी युद्ध न करण्याचा निर्णय अर्जुनाने घेतलेला असला तरी तो आता भगवंतांना शरण गेलेला आहे आणि त्यामुळेच जो भगवंतांना शरण जातो त्यालाच भगवंत सामर्थ्य देतात. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.